रेडी का? काय खेळायचं आज आपल्याला? गेम आवडतो तुम्हाला? किती आवडतो? खूप म्हणजे केवढा? खूप आवडतो. मग आज पण छान मस्त गेम खेळणार आहोत. आता बघा आपण इथे आता इथे तुम्हाला काय लिहिलेलं दिसते, जरा वाचा बरं. स्टॉप स्टॉप स्टॉप, एकच लाईन उभं राहून वाचा. चला वाच. राचा आहे का? रावर अनुस्वार आहे. व्हेरी गुड. पुढे काय आहे? दुनियेत. व्हेरी गुड. पुढे पुढे व्हेरी गुड. आकारांच्या दुनियेत खेळाची गंमत. खाली कोणाची नावं दिसत आहेत तुम्हाला? आपला गेम कोण दोघ जण खेळणार आहेत? आणि गंगाराम. काय वाटतं कोण जिंकेल? स्टॉप 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 स्टॉप. मुलांना काय वाटतं कोण जिंकेल? आणि मुलींना काय वाटतं कोण जिंकेल? आणि मला काय वाटतं सांगू? मला असं वाटतं दोघं पण जिंकणार. आता बघूया. बघायचंय? रेडी? गंगाराम, वैष्णवी थोडी नर्वस दिसते. मला भीती वाटते का हारायची? काय नाही, बेस्ट ट्राय करायचं. वैष्णवी रेडी? गंगाराम रेडी? इंग्रजीत विचारलं ना मी. आर यू रेडी? तयार आहात? सुरुवात करूया. खेळ समजलाय का आहे? समजलाय? ठीक आहे. तरी पण परत एकदा मी सांगणार आहे तुम्हाला. बघा गंगाराम प्रॅक्टिस करतोय. वरतीपर्यंत उडी मारायची. आता तुम्हाला मी सांगते, तसं सांगितलं परत एकदा सांगते. आकारांच्या दुनियेत खेळांची गंमत. आपल्याला खेळ आवडतात की नाही? का नाही खेळायला? मग आता गंमत बघूया काय आहे. इथे तुम्हाला काय दिसतंय बरं? ह्या बाजूला सगळं वेगवेगळे आकार आहेत, बरोबर की नाही? मग त्याच्यामध्ये कोणते कोणते आकार आहे बघा. हा काय कोणता आकार आहे? हा काय आहे? हा काय आहे? हे काय आहे? स्टार. स्टार, चांदणी, स्टार. हे काय आहे? चौकोन. ओके, ठीक आहे. मग आता रेडी आहे? सगळ्या आकारांची ओळख आहे. आता बघूया फास्ट काम कोण करते. तुमच्या दोघांच्या हातामध्ये मी खडू दिलाय. बघू दे तुझा खडू. बघा वैष्णवीचं नाव पण कोणत्या खडूने काढले? वैष्णवीचं नाव कोणत्या खडूने काढले? पिवळा खडू दिला. आणि गंगारामचं नाव कोणत्या खडूने काढले बरं? गंगारामचं नाव आपण दिलेलं आहे जांभळ. आता काय करायचंय बघा. मी एक आकार सांगणार. वैष्णवी, गंगाराम, मी जो आकार सांगणार पटापट त्या आकारामध्ये तुम्हाला काय करायचे? गोल गोल छोटे छोटे गोल काढायचे. ज्याच्या रंगाचे जास्त ते आकार होणार तो जिंकणार. एक मार्क देणार मी इकडे. एक स्टार करा. जेवढे पण तुम्हाला दिसतील. समजा मी त्रिकोण सांगितलं, पटापट त्रिकोण मध्ये गोल करायचे. एकच गोल करायचा. पटकन पुढे जायचं. दुसरा त्रिकोण शोधायचा. एकच गोल करायचा. समजलं? बघा मी त्यांना एक आकार सांगणार आणि जो जास्त आकारांमध्ये स्वतःच्या रंगाने गोल करणार त्याला आपण मार्क देणार. समजलं? वैष्णवी, गंगाराम तयार आहे तुम्ही दोघं पण? पहिला आकार आपण त्यांना कोणता देऊया ते सांगणार आपल्याला. सार्थक उभा राहा. सांगा आकार पटकन. स्टार्ट. पटापट जास्तीत जास्त त्रिकोण करायचे. त्रिकोण सांगितले की जेवढे त्रिकोण करता येतील त्याने केलाय तो. जेवढे त्रिकोण करता येतील तेवढे करायचे आहेत तुम्ही. बघा अजून कुठे दिसतोय का? चला, व्हेरी गुड, वेल डन. आता आपण मोजणार आहोत. आता आपण मोजणार आहोत पिवळे त्रिकोण किती झाले. पिवळ्या रंगाचे त्रिकोण किती झालेले आहेत ते आपल्याला बघायचे. बघूया. चला, कोणी मोजायला बोलूया आपण. यशला बोलूया. चल यश, ये चल. शिवण्या, इकडे लक्ष द्यायचंय. चला थांबा. पिवळ्या रंगाची मोजूया. स्टार्ट. मोज जोरात. अजून जोरात. व्हेरी गुड. 3. व्हेरी गुड. किती झाले वैष्णवीचे? 3. चल यश तू आता खाली. अनुश्री ये चल. गंगारामचे किती झाले बघू. पर्पल रंगाचे मोजायले.
1 2 बस थोडेच वाजवायच्या. आता पुढचा मी आकार सांगायला सांगत आहे श्रेयाला. श्रेया सांगेल कोणता आकार सांगायचा. पटकन सुरू करायचं तुम्ही लगेच. श्रेया सांग तोंडाने आकाराचं नाव. त्रिकोण झाला ना बेटा. दुसरा सांग. चौकोन. व्हेरी गुड. स्टार्ट. गो. व्हेरी गुड फास्ट. कम ऑन. शोधा लवकर. हां आता चौकोन काढलेले आहेत. आता आपण ते मोजणार आहोत. कोण येते मोजायला? पवित्राला बोलूया. चला पिवळ्या रंगाचे चौकोन मोजायचे. पवित्रा थांबा. त्रिकोण झाले ते आपण कट करूया म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. त्रिकोण झालेले कट करूया आपण. झाले का? हां इथे एक राहिला बघा. आता चौकोन बघा. पिवळ्या रंगाचे चौकोन मोज पवित्रा. तो पिवळा आहे का पवित्रा? पिवळा म्हणजे हा रंग. जोरात मोजायचे. किती झाले? वैष्णवीचे किती आहेत? 2. आता गंगारामची मोजूया पर्पल रंगाची है की नाही. चला मोजा. व्हेरी गुड. गंगारामचे किती आहेत आता? 3. आणि वैष्णवीचे किती आहेत? 2. आता गंगारामने त्याचा स्पीड वाढवलाय. गंगारामची गाडी जोरात धावली आहे वेळी आणि वैष्णवीच्या गाडीचा स्पीड कमी केला तिने. आता वैष्णवीची गाडी थोडी मागे आली. गंगारामची गाडी त्याच्या थोडी पुढे गेली. मग गंगारामला किती मार्क आहे त्याच्यामध्ये? 3. वैष्णवीला किती आहे? 2. मला स्टार द्यायची. गंगारामचा रंग कोणता आहे? हां चला मग आता इथे काय करूया आपण? गंगारामला देऊया छानपैकी स्टार. दोघांना पण सेम झाल्यात. आकार सांगायचा बघूया कोण जिंकतंय. पण त्याआधी आपण हे चौकोन कट करून टाकूया. लक्ष द्या सगळ्यांनी. इकडे बघा कशी मस्त गंगारामने स्पीड वाढवलाय गाडीचा. आता पुढचा आकार कोण सांगेल? पल्लवीला बोलूया. चला पल्लवी. रुमाल नाही खायचंय. पल्लवी कोणता आकार सांगते? पटकन सांगायचं जोरात आणि गोल सांगितलेला आहे. स्टार्ट. व्हेरी गुड. कम ऑन फास्ट. टाळ्या वाजवण्यासाठी.
चला 1, चला 2, 3, 4. व्हेरी गुड. आता बघा वैष्णवीचे किती सांगे आहेत? 2. आणि गंगारामचे किती आहेत? 2 जास्त की 4 जास्त? स्टार कोणाला द्यायची? गंगाराम. रंग कोणता घेऊ? जांभळा. देऊ का स्टार? चला गंगाराम. आता पुढचा आकार सांगायला कोणाला वेळ? आणि तिने सांगितल्याबरोबर तुम्ही स्टार्ट करायचे. छाया सांग आकार. आकार सांग छाया. ठीक आहे इकडे उभं राहून बघून सांग कोणता आकार सांग. सांग ना. नाही ओळखत नाही का तुला आकार आहे त्याचा? ठीक आहे छायाला ओळखत नाही. आपण दुसऱ्या मुलाला प्रगतीला बघूया ओळखतोय का? हा आला का लक्षात? चला या. आला थांबा तिच्या लक्षात आला. विसरली घाबरली का? जोरात सांग. दंडगोल. व्हेरी गुड. दंडगोल. दंडगोल कसा असतो दाखवा जरा मला. कुठे असतो दंडगोल? दाखवा लवकर. हा काय आपला दंड आहे ना? दंड याच्यासारखा आकार असतो म्हणून त्याला दंडगोल बोलायचं. डब्याचा आकार असतो, सिलेंडरचा आकार असतो की नाही? पाण्याची बाटली. झालं करून? माझं लक्ष तुमच्याकडे आणि गेलं पण. चला पिवळ्या रंगाचे मोजायचे दंडगोल. कोणी? रुस्तमला बोलूया. बसून मस्त हात वर केलं होतं त्याने. बोलला नाही काय नाही. रुस्तम पिवळ्या रंगाचे दंडगोल. 1, 2. झाले का? वैष्णवीने किती केले? 2. चला आता गंगारामची मोजायला कोण येते बरं? आयुष मस्कर. यश तू उभा राहतोय सारखा. ऋषभ मी नाही घेणार तुला. 1, 2. अरे दोघांचे सेम झाले. इक्वल इक्वल. गंगारामचे किती? 2. वैष्णवीचे किती? 2 2 झाले. माझं काय करायचं? दोघांना पण द्यायची स्टार? व्हेरी गुड. चला आता वैष्णवीला पण एक देऊया आपण. वैष्णवीचं खातं बऱ्याच वेळाने खोलले. आता वैष्णवीची गाडी स्लो झाली होती. आता स्पीड घेतले. आणि गंगारामला पण आपण एक स्टार देणार आहोत. हा तर गंगारामला पण दिला, वैष्णवीला पण स्टार दिला. आता राहिलेला आहे एक शेवटचाच आकार. आता तो थांबा हा 1 मिनिट. शेवटचा आकार राहिला आता. खो खो सुरू झालेला आहे. खोकला की नाही? हो खो खो. औषध घ्यायचंय संध्याकाळी करताना. अरे बस बस. अरे बस. अरे बस. अरे बस बस. आता शेवटचा आकार बघूया कोण जास्त करत आहे. आता थांबा थांबा मी सांगणार आहे आकार. नो 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 मी सांगणार आहे. पल्लू मी सांगू ना? पल्लू सांगू दे मी. किती कोणाला वाटतं मी सांगायला पाहिजे? मॅडम सांगू दे मी. ठीक आहे. आरुषीला बोलूया. आरुषीचा रुमाल खाऊन झाला का? आरुषी येतं तुला बोलवते. रुमाल खाते आरुषी. पटकन आकार सांगायचा. एक जोरात उभं राहून जोरात बोलायचे. जोरात एकदम. हा हात हात कुठे झाले? हात खाली घे. खाली लगेच आकारावर नेऊन ठेवले. सांगते का? बरं बघून सांग. चल याला काय म्हणायचं? कोणता आकार आहे हा? कोण सांगेल? चला हिला आकार आठवत नाहीये. कोण सांगेल बरोबर? एकनाथ तू सांगितले का एकदा? नाही सर एकनाथ सांगेल. स्टार्ट. गो. व्हेरी गुड. कम ऑन. कम ऑन. व्हेरी गुड. चला आता पिवळ्या रंगाच्या आळीत मोजायचे आपल्याला. कोण येते मोजायला? कोण बरे येते? कोण बरे येते? कौशल. कौशलला घेऊया आपण. कौशल ये. लक्ष द्या बरोबर मोजतात का? नाही तर चिटिंग होते बरं का? चला पिवळ्या रंगाची आयत. कौशल कुठे बघ आयत. आयत. पिवळा आहे का रंग तो? पिवळे रंग घ्यायचे.
गंगारामला? मोजा. किती स्टार जास्त मिळाल्या गंगारामला? 3. वैष्णवीपेक्षा किती जास्त मिळाल्या? 3. किती जास्त मिळाल्या? 3. म्हणजे आपला विनर कोण आहे या गेमचा? आता इथं काय होतं बघितलं का तुम्ही? जर आपण व्यवस्थित लक्ष देऊन आकार बघितले आणि फास्ट फास्ट ऍक्शन केली तर मग आपल्याला जास्त आकार मिळाले, हो की नाही? जर आपण लक्ष दिलं नाही आणि थोडंसं घाई करत 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 केलं, घाबरत घाबरत केलं तर आकार सापडत नाही. आपल्या समोर असतो बघा, तरी पण आपण इकडे तिकडे बघतो. समोर असतो की नाही आपला आकार, तरी पण आपण इकडे तिकडे बघतो की नाही? आपल्याला माहित असतो तरी पण आपलं लक्ष जात नाही. मग हाच असतो गेम. याच्यातच गंमत असते. मज्जा आली तुम्हाला? तुला मज्जा आली? काय नाही, कमी पण असेल तरी काय हरकत नाही. वैष्णवीला खोकला पण आहे, बरं नाहीये जरा. गंगाराम तुला मजा आली? दोघांनाही मजा आली. हरणं जिंकणं नसतं, पण दोघांनी खेळ छान खेळला की नाही? मज्जा आली? दोघांसाठी पण जोरात टाळ्या वाजवायच्या. गंगाराम तर बेस्ट खेळला. आता तुम्ही सगळ्यांनी ना कॉंग्रॅच्युलेशन्स करा रांगेत येऊन. चला मस्त मस्त. मुलींना पण करायचंय. आणि असं नाही, इतकं काय नाही, लगेच जायचं असं नाही करायचं. वैष्णवी पण छान खेळली, आवडलं मला, पण तू स्लो झाली. ऐका ना, मी काय म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स बोला. अँड सेलिब्रेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. व्हेरी नाईस. चला सगळ्यांनी या इथे फळ्याजवळ चला.